विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यामध्ये हे आजोबा 15 वर्षापासून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा साधारणतः 45 दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी घरी जातात। आपण आज यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रवास कसा करतात, काय करतात, कशासाठी हा 8 तास करतात। बाबा, कशासाठी वारीला येतात तुम्ही? देवासाठी येतो वारीला। आजपर्यंत देव भेटला का? भेटला ना। कोणत्या रूपात? आता अशा स्वप्नात येतो, कधी कधी दृष्टांत दाखवतो, कधी कधी असं। काय काय दृष्टांत दिला तुम्हाला आजपर्यंत? आतापर्यंत दृष्टांत म्हणजे असं स्वप्नात येतो, कधी कधी दृष्टांत दाखवतो, मळ्या तळ्यात गेला इकडं तिकडं म्हणजे असं। आता काय वय आहे तुमचं नेमकं? तर माझं 78 वय चालू आहे। 78 वयामध्ये कुठला आजारपण काय? काय नाही अजून, अजिबात नाही। का बरं बा तुम्हाला असं वाटत नाही मला आजारपण आलं नाही काही नाही? पांडुरंगाने काही दाखवलंच नाही ना आतापर्यंत असं। मग तुमच्या घरी कोण कोण असतात काय? घरी काय मुलगा आहे, सुनबाई आहे, नातवंड आहे 2। मग ते म्हणत नाही का तुम्हाला जाऊ नका बा एवढं नाही, लांब? ते म्हणत नाही जाऊ नका म्हणून, ते आरामशीर जा म्हणते। आणि मग तुमचा नित्य नियम कसा असतो? आता घरी गेलं म्हणजे मग आपलं फक्त 2 गाई आहे, त्यांना पाणी पाजणं, खायला घालणं, बाकी ते याचे कोण सांभाळेल तुम्ही इकडं आल्यावर? आता ते सांभाळतात, सुनबाई नातवंडे सांभाळतात, शाळेत जाते, शाळेतून येते, सगळं सांभाळतात। वारीमध्ये तुमचा नित्य क्रम कसा असतो? वारीमध्ये हेच पालखी संघ चालायचं असं। सकाळी किती वाजता उठतात, रात्री कितीला झोपतात, हा कसा क्रम आहे? पहाटे 4ला उठायचा, हाजरी लावायची, काकडा बिकडा करायचा, आरामशीर चालायचं पालखी संघ। आता ते जेवायला थांबले, मी पुढं निघालो। आज 15 दिवस झाले पालखी सोहळ्याला, काय तकलीफ, काय अडीअडचण? अजिबात नाही। का बरं तुम्हाला काही झालं नाही? काहीच झालं नाही, पांडुरंगाने काही दाखवलंच नाही असं। खऱ्या अर्थाने संपूर्ण जे काही चालू आहे ते पांडुरंगाच्या आशीर्वादाने हो, चालू आहे। आशीर्वादाने चालू आहे। देव त्यांच्या स्वप्नात येतो, दृष्टांतात येतो आणि संपूर्ण काळजी ते घरी सोडून सतत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा संपूर्ण प्रवास या ठिकाणी करतात।